नमस्कार मित्रांनो, शिवा पुढील भागामध्ये शिवाबद्दल सगळे भरभरून सांगत असतात। शिवाने त्यांच्यासाठी काय काय केलं, सगळं काम त्यांना शिवानी शिकवलं। आता मात्र सगळ्यांबरोबर सीताच्याही डोळ्यात पाणी येतं। लक्ष्मण म्हणतो, शिवा नशिबाने तिला तुमच्यासारखे मित्र मिळाले आणि शिवासारखी मैत्रीण तुम्हाला मिळाली, तुम्ही पण खूप नशिबवान आहात। शिवा म्हणते, हे कौतुक गातात ना तेवढं पण नाहीये, हे मुळातच सगळेजण खूप हुशार आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये खूप माहिर आहे। माझे पप्पांचं स्वप्न होतं त्यांचं गॅरेज चालवावं, पण मी एकटी कशी चालवणार होते, ते चालवण्यासाठी यांनी मला मदत केली। आता शिवा पण सगळ्यांचं खूप कौतुक करते। लक्ष्मण म्हणतो, मी येणार आहे बरं का तुमच्याकडे बिर्याणी खायला। स्टेपने म्हणतो, या ना कधी पण या। ह्या सगळ्यांचं सीताला खूप कौतुक वाटतं, पण आशू मात्र खात बसलेला असतो। अप्पर म्हणतो, शिवा नसती ना आम्ही कुणीच नसतो। काका, आम्हाला एवढंच वाटतं, शिवा जशी आज आनंदात आहे ना तशी कायम पाहिजे। आशू इकडे तिकडे बघतो। भाऊ म्हणतात, वा खूप छान वाटलं तुमचं हे सगळं ऐकून। तुमच्या सगळ्यांची मैत्री खरं म्हटलं तर खूप अमूल्य आहे, तुम्ही सगळे तिला जपा, टिकून ठेवा। सायलेन्सर म्हणतो, अमूल्य म्हणजे? भाऊ म्हणतात, ज्याची किंमत करता येत नाही अशी। माझ्या म्हणतो, भाऊ मी आणि आशू आता यांच्यामध्ये आम्ही मध्यंतरी खूप कामं एकत्र केली। आशू माझ्याकडे बघायला लागतो। भाऊ म्हणतात, मी नेहमी आशूला सांगतो, आपल्याबरोबर जे उभा राहतात ना त्या मित्रांना कायम जपायचं। आता बरंच काही बोलतात आणि म्हणतात, अरे जेवा, आपण फक्त गप्पाच मारतोय। बेडरूममध्ये सुहास चक्रा मारत असतो। कीर्ती म्हणते, सुहास अरे काय चाललंय तुझं, वेडा झालास का? सुहास म्हणतो, एवढा तुझा अपमान? मला तर असं वाटतं मी जन्माला का आलो, आणि जरी आलो तरी जीव द्यावा। किट्टू डार्लिंग, काहीच मनासारखं होत नाही, सगळं हाताबाहेर चाललंय। किट्टू डार्लिंग, माझे ना हात दगडाखाली, नाहीतर एकेकाला सरळच केला असता। कीर्ती म्हणते, अरे एवढं बडबडायला काय झालं, सांगणारेस का नीट? तो बाहेर तुझा किती अपमान झाला आणि तसे पण घरातले तुझा अपमानच करतात। किट्टू डार्लिंग, मला प्रश्न पडला, तेवढे शांततेने सगळं सहन का करते? कीर्ती म्हणते, सहन नाही करत, कधी कधी मनाविरुद्ध शांत बसावं लागतं। तो किती दिवस बघितलं ना, ती गँग आज जेवायला आली, उद्या राहायला येईल आणि आपल्याला बाहेर काढेल। ती बोटकर म्हणते, गप्प बस, असं काही होणार नाहीये। तू बघितलं ना, त्या मुलांना घरातच येऊ देत नव्हते, पण भाऊ आले, तिथे सगळी गडबड झाली। सुहास म्हणतो, किट्टू डार्लिंग, मला हे कळत नाही, भाऊंना त्या गँगविषयी एवढा काय पुळका आहे? कीर्ती म्हणते, तिथंच तर पाणी मुरतंय ना। सुहास म्हणतो, मी काय म्हणतो, आपण भाऊंना शिवाच्या विरोधात भडकवलं तर? ती काही उपयोग होणार नाही। तुला काय वाटतं, शिवाच्या विरोधात भाऊ एक तरी शब्द ऐकून घेतील का? भाऊंना आपल्याला वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागणार आहे, काही करून भाऊंचं मत बदलावं लागणार आहे। सुहास म्हणतो, तेच कसं करणार आहे? ती म्हणते, तू सतत मूर्खासारखे प्रश्न विचार, स्वतःचं डोकं काय चालू नकोस। दिव्या बॅग भरत असते। चंदन म्हणतो, दिव्या माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे। तेवढे त्याचा फोन असतो, तो वा नाव घेतलं आणि फोन आला आणि म्हणतो, हा बाबा बोला। आता तो बाबांशी बरंच काय बोलतो आणि म्हणतो, नाही या बाबा, अजून एक टेस्ट नाही। दिव्या त्याचं बोलणं बारीक ऐकत असते, पण नंतर चंदन रडायलाच लागतो। आता दिव्या त्याच्या शेजारी बसते। चंदन फोनवर म्हणतो, ठीक आहे, मला तुमची काही गरज नाही। फोन फेकायचं नाटक करतो। दिव्या घाबरते। ती काय झालं चंदन? तो बाबांच्या क्रेडिट कार्ड गाडीची आपल्याला काही गरज नाही, मी त्यांना सगळं वापस देणार। दिव्या म्हणते, ऐक ना चंदन, पण चंदन काय ऐकत नाही। ती मनात म्हणते, कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याच्याशी लग्न केलं। शिवाची गँग निघते, सगळे इमोशनल होतात, पण आशू मात्र खूप त्वऱ्यात असतो। मांजा म्हणतो, आशू तू एवढ्या सगळ्यांशी रूढ नको वागू, चांगलं वाग। आशू म्हणतो, एवढं काय वाईट वाटतं? तो अरे लहान मुलं आहेत ती। आशू म्हणतो, सॉरी, मी तुम्हाला आतमध्ये इन्व्हाइट करायला हवं होतं, पण नाही केलं, आणि तसं पण आपण मित्र होतो आणि आहोत, तुम्ही काळजी नका करू, मी आहे इथे एनिवे, आणि निघून जातो। मांजा म्हणतो, आशू तो मी आलो आ, बाय द वे भेटू आपण नंतर। शिवा म्हणते, बाई लोक तुम्ही निघा आता, मी आहे नीट। इकडे दिव्या रागाने निघून जाते आणि तिला शोधण्यासाठी चंदन तिच्या दाराबाहेर येतो आणि म्हणतो, काय करू,
विचारू कात? नको नको, तिला काही करून शोधायला हवं, नाहीतर माझं भांडं बाहेर पडेल. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.